नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्या एसे रायटिंग प्रोग्रामचा चौथा एसे जो आहे तो आपण लिहिला आणि गेल्या बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात एक गोष्ट सारखी येत होती. ती आज थोडंसं ती पुन्हा ट्रिगर झाली. बऱ्याच विद्यार्थ्यांकडून तोच प्रश्न पुन्हा पुन्हा येतोय की सर एसेसाठी आम्ही काय वाचू. ते काहीतरी स्पेसिफिक मागतायत. त्यांना असं वाटतंय की हे वाचलं की मला चांगला निबंध लिहिता येईल, हे पर्टिक्युलर वाचलं की मला चांगल्या ओळी सुचू लागतील. आणि आता हे मी सांगून सांगून थकलो आहे की एसे हा तुमच्या समग्र व्यक्तिमत्वाचा परिपाक असतो. तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुमची साहित्यिक रुची कशी आहे, तुमची सांस्कृतिक चव काय आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचं रंजन कंझ्युम करता, तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचता, रोजच्या जीवनामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे चित्रपट पाहता, तुम्ही एकंदर या समाजाकडे, या राजकीय परिस्थितीकडे कुठल्या दृष्टिकोनातनं पाहता, या सगळ्याचा परिपाक हा म्हणजे तुमचा निबंध असतो. त्या सगळ्याचा परिपाक तुमच्या जनरल स्टडीजची उत्तरं असतात आणि त्या सगळ्याचा परिपाक तुमच्या ऑप्शनलमध्ये पण येतो आणि सरते शेवटी तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये पण तुमचं व्यक्तिमत्व जे दिसतं ते त्याचंच प्रॉडक्ट असतं. जनरल स्टडीज हे नाव आहे त्या 4 विषयांचं. UPSCने हे दाखवून दिलं यावर्षी की ही एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच आहे. प्रिलिम्समध्ये त्यांनी दाखवलं, MPSCने पण ते दाखवलं. आणि तुम्ही याच्याकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणूनच बघा. आम्हाला जर अकॅडमिक्समधले तज्ज्ञ हवे असते तर आम्ही तिकडून माणसं उचलली असती. आणि त्यामुळं आत्ता एक कल्पना माझ्या डोक्यात आली आहे. मी रोज रात्री वाचन करतच असतो. तर जे काही मी वाचत असेन, जे काही मला तुमच्याबरोबर शेअर करावंसं वाटेल, आणि मग ते मराठी असेल, कधी इंग्रजी असेल, कधी हिंदी असेल, कधी इतर कुठल्या भाषांमधलं असेल, कधी काही ट्रान्सलेटेड मटेरियल असेल, कधी कवितेच्या ओळी असतील, कधी काही निबंध असतील, कधी काही ललित लेखन असेल, कधी सर्जनशील साहित्य असेल, कधी वैचारिक लेखन असेल, वेगवेगळ्या प्रकारचं जे काही मी वाचत असेल, जे काही बघत असेल, त्याविषयी मी आता इथे आजपासून बोलणार आहे. याला कुठलीही संगती नसेल, ही काही अशी पर्टिक्युलर सिरीज नसेल की लेक्चर 1 लेक्चर 2 असं काही नसेल. पण ह्यातनं एकंदरीत तुमच्या लेखनाला काही धार यावी, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काही मला ॲडिशन करता आली तर ती करता यावी, असा एक साधारणतः माझा प्रयत्न असणार आहे. आपल्याकडे पूर्वी अशा प्रकारचे उपक्रम चालत असत. म्हणजे हल्ली असं झालं आहे की मुलं लिहायला घाबरतात असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये. आणि मला याचं फार वाईट वाटतं आहे. म्हणजे आपल्याकडे अशी माणसं होऊन गेली आहेत की लिहिताना जर तुम्ही त्यांना बघितलं किंवा त्यांचं लेखन जर तुम्ही वाचलं तर आपण तोंडात बोट घालायचं राहतो फक्त. म्हणजे चिपळूणकर आहेत, टिळक आहेत, महात्मा फुले आहेत, कोण नाही आहे आपल्याकडे. इतिहासाचार्य V.K. राजवाडे आहेत. एवढी मोठमोठाली माणसं आपल्याकडे होऊन गेली आहेत. न्यायमूर्ती रानडे आहेत, राघू भांडारकर आहेत. म्हणजे तुम्ही नाव घेत राहाल तर कितीतरी तास दिवस निघून जाऊ शकतात की मराठी माणसांनी काय लेखन केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि फक्त समाजसुधारक किंवा महापुरुष या पद्धतीने आपण यांना म्हणत नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करणारी माणसं आहे. परवा मी टिळकांवर वर्गात बोलत असताना ओरायन आणि त्या सगळ्या याच्याविषयी बोललो. तर एका विद्यार्थ्यांनी विचारलं, सर एवढं आहे याच्यामध्ये? मग तुम्ही काहीतरी स्थान शोधलं आहे, आर्यांच्या विषयी काहीतरी बोलताय, वेदांच्या त्या उगमाविषयी काहीतरी तुम्ही बोलताय, मग तुम्ही भूगोलाविषयी लिहिलं आहे टिळकांनी, आणि हे सगळं करत असताना तुम्ही राजकीय जीवनात सक्रिय होतात, तुम्ही काहीतरी तुरुंगवासामध्ये होतात, तेव्हा तुमचं हे सगळं चालू आहे. एवढी मोठी मोठी माणसं आपल्याकडे होऊन गेलेत, आगरकर होऊन गेलेत, काय काय आणि किती किती सांगणार आहात. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे होऊन गेलेत. आणि या भूमीमध्ये आज महाराष्ट्रात ज्याला आपण ज्ञानाची नगरी म्हणतो, विद्येचं माहेरघर म्हणतो, त्या पुण्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करणाऱ्या मार्केटनं आणि तुम्ही अशा प्रकारची आवई उठवली आहे की विद्यार्थ्यांना लिहायला भीती वाटते. अशा प्रकारचं बोलतं, आम्ही घाबरतो, आम्ही ऑब्जेक्टिव्हलाच प्रेफर करतो. ह्याला कोणताही अर्थ नाही आहे. हे अत्यंत
काय म्हणतो आपण सुमार झालो आहोत, अशा प्रकारचं हे एक उदाहरण आहे. आणि हे मला नकोसं वाटतं आहे, किमान माझ्यापुरता मला ते नकोसं वाटतं आहे. कारण असा महाराष्ट्र आणि असे कॅन्डिडेट्स इथे कधीही नव्हते. मार्केट तुम्हाला तसं बनवतं आहे का याचा विचार तुम्ही केला पाहिजे. कितीतरी व्हिडिओजच्या थंबनेल मी बघतो, घाबरताय का, भीताय का, कोण भीत आहे आणि कशासाठी भीत आहे. आपण अभ्यास करायला घाबरतो आहे. विका राजवाडेंच्या भूमीमध्ये आपण अभ्यास करायला घाबरतो आहे. आपल्या सगळे हे जे काही सांस्कृतिक पूर्वज आहेत आपले, ह्यांनी जो एवढा अभ्यास करून ठेवला आहे आणि आपण महाराष्ट्रातले म्हणून आपल्याला या छोट्या छोट्या पुस्तकांची भीती वाटते आहे. तर मला हे थोडंसं असं वाटतं आहे की तुम्ही त्या सगळ्या ज्ञानपरंपरेपासून, त्या सगळ्या सांस्कृतिक परंपरेपासून दूर आलेले आहात आणि तुमचा वेळ तुम्ही ज्याच्यात घालवायला हवा थोडासा, तो तुम्ही घालवत नाही आहात. सिव्हिल सर्व्हिसेसचे ॲस्पायरंट असा नसा, सामान्य इतर कुठल्या विद्याशाखेचे विद्यार्थी असा, त्यानं फरक पडत नाही आहे. त्यामुळं थोडासा माझ्या बाजूने प्रयत्न मी केला. त्यातला एक भाग म्हणजे रीड विथ स्वप्नील ही एक सिरीज जी आहे ती मी सुरू केलेली आहे, की काही भाग माझ्यासोबत तुम्ही वाचा. मग आपण त्याच्यावर थोडंसं असं हॉरिझॉन्टल बोलू, कधी व्हर्टिकल बोलू, काहीतरी बोलत राहू. मग त्याच्यातनं काही इन्साईट मिळतो आहे का ते बघू. तुम्हाला काही मिळेल, मला काही मिळेल. आणि म्हणून मी तिथं असं एकेरीच लिहिलं की रीड विथ स्वप्नील. काही स्वप्नील शेळके नाही, काही सर नाही, काही नाही, काही नाही. इन्फॉर्मल हे सगळं आपण वाचूया, की जसा एखादा तुमचा मित्र आहे, तुमचा सिनियर आहे, तो म्हणतो की अरे मी एखादं पुस्तक वाचतो आहे, जरा ऐक आपण दोघं मिळून याची 2 पानं वाचूया. तर त्याची सुरुवात जी आहे ती माझ्या लायब्ररीमध्ये जे पुस्तक माझ्यासोबत नेहमी असतं, जवाहरलाल नेहरू यांचं द डिस्कवरी ऑफ इंडिया. जवाहरलाल नेहरूंचं द डिस्कवरी ऑफ इंडिया, त्याची काही 2-3 पानं आपण वाचूया. मूळ इंग्रजी आहे आणि नेहरूंचं इंग्रजीच वाचायला पाहिजे या मताचा मी आहे. तुम्ही कुठल्याही माध्यमातून परीक्षा द्या, पण आपण ते वाचूया, त्याच्यावर बोलूया, त्या लेखनशैलीविषयी बोलूया. नेहरूंच्या काय ती संवेदनशीलता आहे, त्यांचं काय राजकीय आकलन आहे याच्याविषयी बोलूया. आणि काही हाताला लागतं आहे का ते बघूया. आणि मग असंच एक 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 कधी याचा पुढचा भाग जर आपल्याला जमलं तर त्याची सिरीज करूया. पण काहीतरी वाचूया, काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि याचा फायदा कुठे ना कुठे होत असतो, हे वाया जात नाही. म्हणजे रील्स स्क्रोलिंग ते जे काही आहे ते करण्यापेक्षा, काहीतरी बिंज वॉच करण्यापेक्षा, डूम स्क्रोलिंग करण्यापेक्षा हा 10 मिनिटाचा एक्सरसाइज मला वाटतं जास्त हेल्पफुल राहील. आता मी याचं काही प्रस्तावना वगैरे काहीच वाचणार नाही आहे. मी थेट नेहरूंनी जे लिहिलं आहे ना त्यालाच हात घालणार आहे आणि आपण बोलूया त्याच्यावर. मग 2 पानं वाचूया आज, बघू कसं वाटतंय. डिस्कवरी ऑफ इंडिया, जवाहरलाल नेहरू. काय आहे त्याचा पहिलं भाग? अहमदनगर फोर्ट, तत्कालीन अहमदनगर. 20 months अहमदनगर फोर्ट, 13 एप्रिल 1944. अहमदनगरच्या तुरुंगामध्ये, त्या किल्ल्यामध्ये असताना नेहरूंनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. इट इज मोर दॅन 20 months since we were brought here. More than 20 months of my 9th term of imprisonment. 20 महिने झालेत मी इथे आलो आहे आणि माझी 9वी टर्म आहे ही तुरुंगात जाण्याची. दिस इज जवाहरलाल नेहरू. द न्यू मून, a shimmering crescent in the darkening sky, greeted us on our arrival here. कोणी स्वागत केलं. न्यू मून, अमावस्येचा जो काही सगळा तो चंद्र आहे, अमावस्या जी आहे, ब्लॅकंड सगळं ते आहे, त्यांनी माझं स्वागत केलं. काय शैली आहे बघा नेहरूंची. आपण म्हणतो ना एसेमध्ये मला सुचत नाही, विषय प्रवेश कसा करावा ते कळत नाही. द ब्राईट फोर्टनाईट ऑफ द वॅक्सिंग मून हॅड बिगन. अमावस्येने माझं स्वागत केलं आणि ब्राईट फोर्टनाईट ऑफ द वॅक्सिंग मून हॅड बिगन. वॅक्सिंग मून म्हणजे जे सगळं लुनार फेज आहे, की आता अमावस्येकडून तुम्ही पौर्णिमेकडे जात आहात आणि चंद्र जो आहे तो आता थोडासा प्रकाशमान होतोय त्याचा काही भाग. पुढचा जो काही सगळा पंधरवडा आहे ते 2 आठवडे आहेत, आता तिकडे ते प्रकाशाकडे चाललं आहे. वर्णन कसं केलं जातं बघा. एव्हर सिन्स द ईच कमिंग ऑफ द न्यू मून हॅज बीन अ रिमाइंडर टू मी दॅट अनादर मंथ ऑफ माय इम्प्रिझनमेंट इज ओव्हर. की माझा अवधी इथे कसा जातोय आणि हे कुणाच्या साक्षीनं होत आहे. सो इट वॉज विथ माय लास्ट टर्म ऑफ इम्प्रिझनमेंट विच बिगॅन विथ द न्यू मून.
just after the Deepavali, the festival of light. The moon, ever a companion to me in prison. चंद्र सोबतीला आहे. मोठी माणसं ही सर्वार्थाने मोठी असतात. ती निसर्गाशी जोडलेली असतात. चंद्र, ग्रह, तारे, रात्र, दिवस यांच्याशी जोडलेली असतात. त्यांचा संवाद असतो सगळ्यांशी. The moon, ever a companion to me in prison, has grown more friendly with closer acquaintance, a reminder of the loveliness of this world, of the waxing and waning of life, of light following darkness, of death and resurrection following each other in interminable succession. Ever changing yet ever the same, I have watched it in its different phases and its many moods in the evening, as the shadows lengthen in the still hours of the night, and when the breath and whisper of the dawn brings promise of the coming day. नेहरूंचं ऑब्झर्वेशन काय आहे? How helpful is the moon in counting the days and months. For the size and shape of the moon, when it is visible, indicate the day of the month with a fair measure of exactitude. नेहरूंचं वोकॅब्स पण बघण्यासारखं आहे. म्हणजे एक्झॅक्टिट्यूड ज्याला आपण म्हणतो, प्रिसिजन जे काही आहे की कशा कालमापनामध्ये हा चंद्र उपयुक्त ठरतो. इट इज अन इझी कॅलेंडर, though it must be adjusted from time to time, and for the peasant in the field the most convenient one to indicate the passage of the days and the gradual changing of the seasons. तुरुंगातलं वर्णन आहे आणि चंद्राचं सगळं ते वर्णन येतं आहे की तो कसा कालमापन सांगतोय, कसं त्यांनी माझं स्वागत केलं, कसं माझ्या आयुष्याची ती होप आहे. विषय प्रवेश करणं. 3 weeks we spent here, cut off completely from all news of the outside world. 3 आठवडे झालेत, काही बाहेरचं कळत नाही आहे. There were no contacts of my any kind, no interviews, no letters, no newspapers, no radio. काहीही नाही आहे माझ्याकडे. Even our presence here was supposed to be a state secret, unknown to any except to the officials in charge of us. A poor secret, for all India knew where we were. की जरी असं होतं की यांना इथं गुपचूप ठेवा है ना, तर सगळ्यांना हे माहीत होतं की आम्ही कुठे आहोत. The newspapers were allowed, and some weeks later, letters from near relatives dealing with domestic affairs. But no interviews during these 20 months, no other contacts. The newspapers contained heavily censored news. बातम्या काय सगळ्या येत नव्हत्या. Yet they gave us some idea of the war that was consuming more than half the world and of how it fared with our people in India. दुसरं महायुद्ध चालू आहे, त्याच्या बातम्या येत आहेत. भारतावर काय परिणाम होतोय, जग कसं त्या सगळ्या त्या आगीत अडकलंय. Little we knew about these people of earth except that scores of thousands lay in prison or internment camp without trial. The thousands had been shot to death. That tens of thousands had been driven out of schools and colleges. That something indistinguishable from martial law prevailed over the whole country. The terror and frightfulness darkened the land. They were worse off, far worse than us. माझ्या देशवासियांचे सगळे हाल कसे चालू आहेत, far worse than us. The scores of thousands in prison like us without trial, for there were not only no interviews but also no letters or newspapers for them, and even books were seldom allowed. माझ्यापेक्षाही बदतर परिस्थिती आहे सगळीकडे. Many sickened for lack of healthy food. अन्न नाही आहे. Some of our dear ones died for lack of proper care and treatment. There were many thousands of prisoners of war kept in India, mostly from Italy. We compared their lot with the lot of our own people. We were told that they were governed by the Geneva Convention. Geneva Convention आपल्याला माहिती आहे की तो एक अशा प्रकारचा सेट ऑफ ॲग्रीमेंट्स आहे की ज्याच्यामध्ये वॉरमुळं अफेक्ट होणारं जे सिव्हिलियन पॉप्युलेशन आहे
त्याचं सुरक्षिततेविषयी, वॉर प्रिझनर्सविषयी काही तरतुदी करण्यात आल्या. बट देर वॉज नो कन्व्हेन्शन ऑर लॉ ऑर रूल टू गव्हर्न द कंडिशन्स अंडर विच इंडियन प्रिझनर्स अँड डिटेन्यूज हॅड टू एक्झिस्ट. म्हणजे आम्हाला हे सांगितलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये जे युद्धकैदी आहेत त्यांच्या सुरक्षेकरता जिनेवा कन्व्हेन्शन आहे, पण जे भारतीय कैदी आहेत त्यांचं काय. म्हणजे नेहरूंना असणारं जे भान आहे ना की तुम्ही आंतरराष्ट्रीय संदर्भात सगळी न्यायाची समानतेची चर्चा करता आणि इथं तुम्ही वेगळे वागता, हे डबल स्टँडर्ड जे आहे तुमचं. एक्सेप्ट सच ऑर्डिनन्सेस विच इट प्लीज्ड आवर ब्रिटिश रूलर्स टू इश्यू फ्रॉम टाईम टू टाईम. पुढचा सेक्शन आहे फेमिन, दुष्काळ. आता नेहरू दुष्काळाविषयी लिहित आहेत. काय म्हणतात पुढे बघा. फेमिन केम घासली, स्टॅगरिंग, हॉरिबल बियॉन्ड वर्ड्स. शब्दांची निवड बघा नेहरूंची. कसा आला दुष्काळ? घासली, स्टॅगरिंग, हॉरिबल बियॉन्ड वर्ड्स. शब्दांच्या पलीकडचा दुष्काळ आला आहे. इन मलबार, इन बिजापूर, इन ओरिसा अँड अबव ऑल इन द रिच अँड फर्टाईल प्रोव्हिन्सेस ऑफ बंगाल, men and women and little children died in their thousands daily for lack of food. They dropped down dead before the palaces of Calcutta. Their corpses lay in the mud huts of Bengal's innumerable villages and covered the roads and fields of its rural areas. Men were dying all over the world and killing each other in battle. म्हणजे एका बाजूला युद्ध चालू आहे, तिथं माणसं एकमेकांना मारत आहेत. एका बाजूला दुष्काळ आहे, तिथं माणसं अन्नाशिवाय मरत आहेत. युजली अ क्विक डेथ. युद्धामध्ये क्विक डेथ आहे. ऑफ्टन अ ब्रेव डेथ. डेथ फॉर कॉज. डेथ विथ द पर्पज. डेथ विच सीम्ड इन दिस मॅड वर्ल्ड ऑफ अवर्स इनएक्झॉरेबल लॉजिक ऑफ इव्हेंट्स. इनएक्झॉरेबल लॉजिक, थांबवताच येत नाही आहे. A sudden end to life we could not mold or control. Death was common enough everywhere. सगळीकडेच मृत्यू आहे. But here death had no purpose. पण दुष्काळाच्या ठिकाणी भारतात काय हेतू आहे तिचा? No logic, no necessity. It was the result of man's incompetence and callousness. इथल्या या सगळ्या व्यवस्थेच्या इनकम्पिटन्स आणि कॅलेसनेस, इनसेन्सिटिव्ह दृष्टीमुळे हे घडले. Man made a slow creeping thing of horror with nothing to redeem it. Life merging and fading into death, with death looking out of the shrunken eyes and withered frame, while life still lingered for a while. And so it was not considered right or proper to mention it. It was not good form to talk or write of unsavory topics. To do so was to dramatize an unfortunate situation. False reports were issued by those in authority in India and in England. But corpses cannot easily be overlooked. They come in the way. तुम्ही खोट्या रिपोर्ट्स लिहाल, स्टेट खोटं बोलेल, इथलं सरकार खोटं बोलेल, इंग्लंडचं सरकार खोटं बोलेल, पण कॉर्प्सेस, मृत्युमुखी पडलेली ही सगळं जे काही आहेत शरीरं आहे ना. कॅडावरची चर्चा बघा आत्ता इंस्टाग्रामवर सगळीकडे. मेडिकल कॉलेजमध्ये जे कॅडावर असतात, देहदान केलेले असतात, किंवा जी काही शरीर अमृत शरीरं असतात, डॉक्टरांचं जे पहिलं टीचर आपण म्हणतो, त्या कॅडावरची चर्चा आत्ता चालू आहे. तर कॉप्सेप्स, हा जो शब्द आहे कॉप्सेस, हा त्याच्याशी संबंधित असणारा. While the fires of hell were consuming the people of Bengal and elsewhere, we were first told by high authority that owing to wartime prosperity, the peasantry in many parts of India had too much to eat. Then it was said that the fault lay with the provincial autonomy. नंतर सांगितलं गेलं की प्रांतिक स्वायत्तता जी दिली आहे तुम्ही आता, त्याचा परिणाम आहे, आमच्याकडे काहीच नाही आहे याचा कंट्रोल. And that the British government India or the Indian office in London sticklers for constitutional propriety, की आम्ही एवढं कॉन्स्टिट्यूशनल प्रोप्रायटी मानतोय, एवढी तुमची ऑटोनॉमी मानतोय की आम्ही हस्तक्षेप करत नाही. could not interfere with the provincial affairs. The constitution was suspended, violated, ignored or changed daily by hundreds of decrees and ordinances issued by the viceroy under his sole and unlimited authority. एका बाजूला म्हणायचं की आम्ही सगळं मानतोय आणि दुसऱ्या बाजूला व्हॉइसरॉयनं स्वतःच्या मनमर्जीने ऑर्डिनन्सेस आणि डेक्रीज काढायच्या.
That constitution meant ultimately the unchecked authoritarian rule of a single individual who was responsible to no one in India and who had greater power than any dictator anywhere in the world. That constitution was worked by the permanent services, chiefly the Indian Civil Service and the police, who were mainly responsible to the governor, who was the agent of viceroy and who would well ignore the ministers when such existed. The ministers, good or bad, lived on sufferance and dared not disobey the orders from above or even interfere with the discretion of the services supposed to be subordinate to them. ते धमकच नाही आहे कोणामध्ये. Sometimes was done at last, some relief was given, but 1 million had died or 2 millions or 3. No one knew. No one knows how many starved to death or died of disease during those months of horror. No one knows of the many more millions of emaciated boys and girls and little children who just escaped death then, but are stunted and broken in body and spirit, and still the fear of widespread famine and disease hovers over the land. प्रेसिडेंट रूझवेल्ट्स 4 फ्रीडम्स. नेहरूंचं जागतिक भान काय आहे? अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष आहे फ्रँकलिन रूझवेल्ट, त्याचे 4 फ्रीडम्सचा त्यांनी उल्लेख केला आहे. 4 फ्रीडम्स ऑफ रूझवेल्ट फेमस आहे, तुम्ही गुगलवर सर्च करा. एक त्यांनी इथे उल्लेख केला आहे, द फ्रीडम फ्रॉम वॉन्ट, फ्रीडम फ्रॉम वॉन्ट, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ वर्शिप आणि फ्रीडम ऑफ फिअर, ज्याला आपण म्हणतो की भयापासून स्वातंत्र्य आहे, वॉन्टपासून स्वातंत्र्य आहे. मग नेहरू त्या डबल स्टँडर्डला इथं सांगतायत की प्रेसिडेंट रूझवेल्ट्स 4 फ्रीडम्स, द फ्रीडम फ्रॉम वॉन्ट, येट रिच इंग्लंड अँड रिचर अमेरिका पेड लिटल हीट टू द हंगर, की तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं नाही, तुम्ही मूल्यांची भाषा करता आणि इथं आम्ही भुकेने मरतोय. ऑफ द बॉडी दॅट वॉज किलिंग मिलियन्स इन इंडिया ॲज दे हॅड पेड लिटल हीट टू द fiery thirst of the spirit that is consuming the people of India. Money was not needed, it was said, and ships to carry food were scarce owing to wartime requirements. But in spite of governmental obstruction and desire to minimize the overwhelming tragedy of Bengal, sensitive and warm-hearted man and woman in England and America and elsewhere came to our help. म्हणजे एकसूत्री एककल्ली असं काही नेहरू टीका नाही करत आहे. स्टेट आमची मदत करत नाही आहे, पण तिथले जे काही सगळे बेनोवलंट आहे, तिथले जे कोण ज्यांच्यामध्ये माणुसकी आहे, ते लोक आम्हाला मदत करत आहे. म्हणजे ना, जी मोठी लोक असतात ना, ती एकच एक असं धरून नाही चालत. जे सत्य आहे, जे प्रांजळ आहे, ते असं नितळपणे मांडत राहतात. अबव ऑल द गव्हर्नमेंट्स ऑफ चायना अँड आयर, आयर म्हणजे आयरिश नेम जे आहे आयर्लंडचं, चायना अँड आयर पुअर इन देअर ओन रिसोर्सेस, तेव्हा त्यांच्याकडे संसाधनं नाही आहेत चीन आणि आयर्लंडकडे. फुल ऑफ देअर ओन डिफिकल्टीज, येट हॅविंग हॅड बिटर एक्सपिरियन्स देमसेल्व्स ऑफ फेमिन अँड मिझरी अँड सेन्सिंग व्हॉट एल्ड द बॉडी अँड स्पिरिट ऑफ इंडिया गिव्ह जनरस हेल्प. चीननी मदत केली आहे, आयर्लंडनी मदत केली आहे. तेव्हा इंडिया हॅज अ लॉंग मेमरी, काय वाक्य आहे, भारताला खूप मोठी स्मृती आहे. But whatever else she remembers or forgets, she will not forget these gracious and friendly acts. जागतिक राजकारणाचा संदर्भ आहे ना, म्हणजे हिंदी चीनी भाई भाई म्हणणं. नेहरू आहेत ते म्हणतात की इंडिया हॅज अ लॉंग मेमरी, बट व्हॉट एव्हर एल्स शी रिमेंबर्स ऑर फॉरगेट्स, बाकीचं ती कशाचं आठवण ठेवेल हा देश, काय विसरेल हे मला माहीत नाही. She will not forget these gracious and friendly acts by China and Iran. फेमिनचं वर्णन जे नेहरूंनी इथं केलं आहे. आणि पुढे मग द वॉर फॉर डेमोक्रेसी आहे. एक 2-3 पानं आपण वाचली आहे. हे आपण सिरीजमध्ये असंच वाचत राहू. मी हे पुस्तक 2-3दा पूर्ण वाचलं आहे, याचं ट्रान्सलेशनही वाचलं आहे. ते वाचणं हा एक जॉय आहे. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री वाचणं हा एक जॉय आहे. त्यातनं आपल्या आतमध्ये काहीतरी होतं की हे वाक्य वाचणं, आणि सगळं नाही आठवत आपल्याला, पण एकच वाक्य आठवतं की अरे भारत, सर्व काही, भारताची मेमरी खूप जुनी आहे.
भारत काही विसरेल, काही लक्षात ठेवेल, पण हे नाही विसरणार की चीनने आणि आयर्लंडने मदत केली होती दुष्काळामध्ये. माणसं मरायला लागली होती तेव्हा तुम्ही मदत केली होती. मग पुढच्या राजकारणावर कदाचित त्याचा परिणाम झाला असेल का? नेहरूंना तो जो अनुभव आला आहे त्याच्यामध्ये मग सुरुवातीला ती सगळी घोषणा येत असेल का? निबंधामध्ये कुठेही आपण हे वापरू शकतो. माणूस तुरुंगात चाललाय आणि चंद्रानं स्वागत केलं म्हणतो, तो साथ देतोय म्हणतो, त्याला मी बघत बसतो म्हणतो, है ना? आणि त्याच्याविषयी बोलता बोलता सहज विषय प्रवेश जो आहे तो असा होतो. नेहरू आहेत ते, शेवटी बुद्धिमान माणूस होता. तर भेटत राहूया आणि ही सिरीज पुढे पुढे वेगवेगळ्या प्रकारे कल्चरली डेव्हलप करत राहूया. धन्यवाद.